षटक एक फेकलं तिथे धावा दिल्या फक्त 6 आणि विकेट मिळवल्या तब्बल 3 असा खेळाडू आपण पाहतोय स्क्रीनवरती साई मोहिते। तर चला या ठिकाणी मित्रांनो आम्ही वारंवार सूचना देतोय कारण खूप उशीर या ठिकाणी हा सामना चालू होण्या अगोदरच या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पण जिथे दुसरं सत्र संपतं तिथेच मित्र म्हणेल समोरच्या टीमने तयार राहणं गरजेचं आहे कारण आयोजकांचा हात ध्यास असतो की सामना कसा चालू होईल। येस थँक्यू सो मच साई मोहिते हे होते मॅन ऑफ द मॅच। तर चला या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा मित्रांनो। खूप वेळ या ठिकाणी घेतला गेला जातोय कारण घड्याळाची देखील आपण वेळ दर्शवते जवळपास 10:35 कारण रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस शेवटचा दिवस असे या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर काही घडामोडी पाहायला मिळतात। अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं की प्रचंड गर्दी या मैदानाच्या चहूबाजूने आपल्याला पाहायला मिळते आणि आजच्या दिवशी आपल्याला ही स्पर्धा संपवायची असते। त्याच्यामुळे अगदी रविवारच्या दिवशी देखील आपण प्रत्येक वारंवार सातत्यानं हर एक टीमला सांगत असतो की चला आपण कोऑपरेट करत तुम्ही स्वतः आमच्या आयोजकांना सहकार्याची भावना ठेवत जा कारण वेळेवरती तुम्ही येणं गरजेचं आहे कारण हा देखील नियम खूप महत्त्वाचा आहे। ज्यावेळेस तुमचा मॅच असते त्यावेळेस तुम्ही त्या नियमांचं पालन करणं देखील तेवढंच गरजेचं आहे। तर यू आर मोस्ट वेलकम। सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो एकीकडे पाहतो रामदास महानवर आणि त्यांना साथ देण्यासाठी आलेत गजानन बोडरे। रामा आणि गॅरी ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय। तर काळभैरव टीम या संघाचा संघर्ष पहा। एक गाव कळंबोली गावातून बिलॉंग करणारा हा काळभैरव संघ आपण पाहतोय। जबरदस्त ऑल ओव्हर परफॉर्मन्स यांचा खूप चांगला राहिला आहे। अगदी जवळपास प्रशांत 5-6वी टुर्नामेंट असेल या टुर्नामेंटमध्ये या संघाने निश्चितपणे पहिली दुसरी तिसरी फेरी जिंकली आहे परंतु कुठेतरी अगदी महत्त्वाच्या सामन्यामध्ये या संघाला पराजयाच्या आहेत जावं लागलंय परंतु तो त्यांचा कुठेतरी त्या क्षेत्रात गमावलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बळकट पाहायला मिळेल का। कारण काळभैरव टीम म्हटलं की तिथं प्रणय पोपेटाची चर्चा तर नेहमी होते। विघ्नेश असतील कंडेश्वर कणकेश्वर राहुल असे अनेक खेळाडू आपण पाहतो या संघामध्ये। अजय पोपेटाला देखील आपण या संघामध्ये पाहतोय। रोशन पोपेटाला देखील या संघामध्ये पाहतोय। विराज पोपेटा हा देखील या संघामध्ये। बघा प्रत्येकाची नावं आता मात्र अलगद ओठांवरती येऊ लागलीत कारण यांनी केलेले कारनामे यांनी केलेली कामगिरी उत्तम राहिली आहे म्हणूनच की काय ॲज अ समालोचकाच्या तोंडातून देखील अगदी सहजरित्या या खेळाडूची नावं येतात त्यांचा राहिलेला तो परफॉर्मन्स। चला पंचांना विनंती सामना चालू लगेच करायचा आहे। तर रामदास महानवर ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय। रामाचा बोलबाला या चालू हंगामामध्ये खूप राहिला आहे तो रामदास महानवर। पहिला चेंडू पहा काय जबरदस्त सुरुवात आहे। पहिल्या चेंडूवरती गडागती प्रहार चौकारानेची स्वतःचा आणि संघाचं खातं कोल केलंय 4 धावा धावफलकावरती। जर्सी क्रमांक 1 परिधान करणारा सलामीवीर क्रमांक 1 वरती खेळायला आलेला सलामीवीर रामदास महानवर। रामाची ओळख सांगायची गरज देखील नाही आहे आणि त्याचा या चालू हंगामामध्ये राहिलेला परफॉर्मन्स अक्षरशः या खेळाडूने देखील आपल्या खेळातून वेळ करून सोडलाय तो रामा ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतोय। रामदासचा फटका फसलाय जिथे होत आहे काय रामासारख्या खेळाडूला मिळालेलं जीवनदान कितपत धोक्यात येणार काळभैरव या संघासाठी। आपण पाहतो रामाचा जेल सोडलाय संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती मात्र 5।
का षटक क्रमांक पहिलं चालू असताना जिथे आपण पाहतो रामानं जसं मैदानावरती एंट्री केली ना तशी बक्षिसाची खैरात देखील सुरुवात झाली आहे. तर गजानन बोर्डर आहे कॅरी अगदी लांब लचक पहा पंच देखील इशारा करतात. अवांतर स्वरूपाचा चेंडू 6 धावा दाबलकावरती. का रामाची चर्चा करत होतो आपण. बॅक टू बॅक 3 षटकार करता नवनाथ जगदाळे गाडा मालक यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. बघा रामावरती असलेलं प्रेम. परंतु पहा पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनगडीबाज 7 या धावसंख्येवरती. पाठीमागच्या स्पर्धेमध्ये बॅक टू बॅक 4 षटकार त्यानंतर एका सामन्यामध्ये बॅक टू बॅक 3 षटकार. आज मात्र रामाला सुवर्ण संधी आहे बक्षिसाची खैरात. कारण गोरक्षणाची गायकवाड असतील तेजसची गायकवाड असतील यांच्या माध्यमातून बक्षीस पाहायला मिळतात. परंतु पहा चेंडू तर मी म्हणेल चांगला होता फलंदाजासाठी इतकासा पुरेसा फायदा उचलता आला नाही आहे. संघाची एकूण धावसंख्या पाहतोय बिनगडीबाद 8 ही धावसंख्या. 8 ही धावसंख्या आपण पाहतोय. रामदास महानवर उर्फ रामा आज आपण पाहतोय अनेक गेली कित्येक वर्षांपासून याच मैदानावरती त्यानं हाहाकार मचवलाय. तो रामा ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. रामाचा फटका स्ट्रेट ड्राईव्ह जिथे वाह जबरदस्त क्षेत्ररक्षण. सचिन आपल्याला पाहायला मिळालेत. बघा देखणं क्षेत्ररक्षण आहे. आज रामाला देखील शांत ठेवलंय. जरूर रामानं पहिल्या चेंडूवरती चौकाराण्याशी सुरुवात केली परंतु तदनंतर मिळालेलं रामाला जीवदान आणि जीवदानाचा कितपत फायदा उचलणार विघ्नेश पोपेटा गोलंसाठी तयार होताना. तर गजानन बोर्डरे ऑन मार्कवरती. गजाननचा फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन चांगला आहे. अगदी वेगानं गोळीच्या वेगानं चेंडू गेलाय. दन 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 करत सीमेरेषे बाहेर 4 धावण करता. तर यस संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 12च्या घरामध्ये. 12 धावा. गजानन बोर्डर योगेश धावा येस सॉरी 13 धावा. थँक्यू सो मच. बघा खेळाडूंचं देखील अगदी समालोचन कक्षेकडे लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. तर विघ्नेश शेट ड्राय. आता मात्र फटका थोडासा फसला आहे. अगदी लोवरती चेंडू राहिला आहे जिथे फक्त धाव पाहायला मिळते 1. संघाची एकूण धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 14 धावा. बघा जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा होणं गरजेचं आहे. मैदानावरती तुम्ही अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि अशा स्वरूपाचा खेळ निश्चितपणे पाहायला मिळणार. कारण दोन्ही संघांना माहिती आहे कशा स्वरूपाने लढायचं कशा पद्धतीने लढायचं. अनेक वेळा कित्येक वेळा हे दोन संघ एकमेकांसमोर भिडलेत. कधी काळभैरव संघानं सुपर डीजे माऊली संघाला हरवलंय. कधी सुपर डीजे माऊली संघानं काळभैरव संघाला हरवलंय. म्हणजे बॅटल आणि बॅटल निश्चितपणे क्रीडा रसिकांना पाहायला खूप आवडलं आहे. आणि तशा स्वरूपाचा सामना पुन्हा एकदा या छत्रपती क्रीडा संकुलनावरती होईल का असा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण दोन्ही संघांमध्ये ताकदवर खेळाडू आहेत. दोन्ही संघांना विजयाचा दावेदार म्हणून देखील पाहिलं जातं. चालू हंगामाचा मित्रांनो विचार केला तर सुपर डीजे माऊली जो एक वेळेस उपविजेतापद देखील अगदी आघाडीची सुरुवातीची स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये उपविजेतापद पटकवलं आहे. काळभैरव संघाचा जर विचार केला हा देखील संघ अगदी पाठीमागच्या काही स्पर्धेमध्ये रनरअप देखील राहिला होता जिथे आपण कळंबोली 11 चषकाच्या माध्यमातून पाहिलं. म्हणजे दोन्ही संघांमध्ये ताकद आहे. दोन्ही संघ मित्रांनो असे आहेत की सहजासहजी हार न मानणारे संघ आहेत. त्याच्यामुळं ही मॅच देखील चांगल्या स्वरूपाची होईल यात मात्र शंकाच नाही. नाव स्टार्ट टू गेम बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय गजानन बोर्डरेला 14 झालेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाज परंतु पाक टॅप केलाय. अगदी बॉक्स क्रिकेटमध्ये अशा स्वरूपाचे टॅप बॉल आपल्याला पाहायला मिळतात. अगदी तशा स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. फटका पाहायला मिळाला. विनायक पोपेटा. संघाची एकूण धावसंख्या झाली ती मात्र बिनगडीबाद 15 धावा. 15 धावा आपण पाहतोय. प्रयत्न हे करावे लागतील. संघर्ष हा करावा लागेल. आता संघर्ष केला जाईल का कष्ट हे मात्र उचलावेच लागतील.
कारण मित्र म्हणे काळभैरव टीमचे तर कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नाही आहे. फक्त तुमचे कष्ट हे प्रामाणिक असणं गरजेचं आहे आणि ते प्रामाणिक कष्ट उचलले गेले जातील का. तर विघ्नेश हो चांगला चेंडू फेकला आहे पहा अगदी विकेटला घासून चेंडू इन स्विंग होतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग देखील झाला. तिथे डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 15 धावा. तर रामाची इतर ओळख आहे अगदी चेंडूचा पाठलाग करणं स्टेप ऑफ करणं फॉलो चेंडूला फॉलो करतोय तो रामदास महानवर आपल्याला पाहायला मिळतोय. ओ दांडी गोल फुलटॉस रामदास महानवरच्या बत्त्या गोल केलेत. बघा विघ्नेश देखील या चेंडूवरती हसलेत की नेमकं झालं काय. कारण रामदाससाठी हे आमंत्रण होतं परंतु रामानं घेतलेला निर्णय अगदी स्विच हिट करण्यासाठी तिथे कुठेतरी फसले आणि म्हणूनच की काय दांड्या गुल झाल्या आणि रामदास महानवर बॅक टू डग आउट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. झटका क्रमांक 1 सुपर डीजे माऊली संघाला. रामाचे फॅन फॉलोअर्स आपण खूप पाहिले अगदी इंस्टाग्रामवरती देखील पेटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील आम्ही अगदी आठवडाभर रामाचे स्टेटस ॲड स्टोरी पाहत होतो. खूप मोठी वीक फॅन फॉलोअर्स रामाची आपण पाहिली. ते रामा आता मात्र हताश निराश पावलाने चंबूच्या आश्रयाला गेलेत आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी ॲज अ 3ऱ्या क्रमांकावरती महेश वाक्षांना पाहतोय. महेश आपण पाहतो जर्सी क्रमांक 05 राहुल द्रविड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. मयूरकडे देखील मोठे फटकेबाजी आहे. मयूरला देखील अगदी मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं गेलं जातं. या संघाची संघबांधणी देखील तेवढीच मजबूत आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद सारखा खेळाडू या संघामध्ये विक्रमजी पवार एक शस्त्र अस्त्र या संघामध्ये या संघाची संघबांधणी मजबूत आहे. तो विघ्नेशचं कौतुक करावं लागेल काय गोलंदाजी साकारतोय अगदी गोलवरती प्रतीचा यस बॅटीची कडा अगदी ऑफ द बॅट हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 16 धावा. बघा दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी मोहर लावलाय अंकुश लावलाय कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पहा अगदी पहिल्या 4 चेंडूवरती केवळ 3 धावा आल्यात 2 धावा आल्यात. गजाननचा स्ट्रोक पहा जिथे चेंडूला वळवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धावण करता. आज मात्र गजाननना जिम्मेदारी ही स्वतःच्या खांद्यावरती घ्यावा लागेल कारण मी तर म्हणे अक्षरशः गजानन पूर्ण हंगामामध्ये फ्लॉप ठरलेत. एकी अशी स्पर्धा नाही की जिथे गजानन चमकले चांगली कामगिरी केली आहे. एक सामना आठवतो जिथे जरूर एका सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले पण तदनंतर गजाननचा परफॉर्मन्स खराब राहिला आहे. परंतु आता मात्र गजाननला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे. त्यात KPLचं पर्व देखील येत आहे आणि याच्याकडे देखील प्रत्येक हर एक संघ मालकाच्या नजरा असतील तर गजाननना निश्चितपणे नो डाऊट कमबॅक करावं लागेल. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ते मात्र 20 परंतु पहा जिथे पंचांचं बोर्ड झालंय आकाशाकडे झटका क्रमांक 2 सुपर डीजे माऊली या संघाला.
सामनावीर व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन परेश खडके, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आणि अभिनंदन. ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. का 10 धाव्यांसाठी 10,000 गेलेत योगेश, कारण आयोजकांनी हाफ सेंचुरीसाठी 10,000. एस वाईट चेंडू आहे, कारण कालच्याच दिवशी आम्ही ही अनाऊन्समेंट केली, कोणताही खेळाडू असेल ना त्या खेळाडूला रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आज मात्र ती पारितोषिकं पाहायला मिळतील तसे खेळाडू आहेत. तुषार शर्मा आहे, तदनंतर परेश आहे, तदनंतर या संघामध्ये मयूर वाक्षे, वीर, तदनंतर या संघामध्ये प्रणय पोपेट आहे. रेवरच्या लॉर्ड्समध्ये आपल्याला असे अनेक खेळाडू पाहायला मिळतील, त्यांच्याकडे ताकद आहे. संतोष पद्मेसारखा देखील खेळाडू आपण रेवरच्या लॉर्ड्समध्ये पाहतो. ही पारितोषिक एखादा तरी खेळाडू आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मिळवेल यात मात्र शंकाच नाही आहे. नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे पुन्हा एकदा जाऊया, जिथे संत गतीनं धावगती पाहायला मिळते आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी 2 चेंडू देखील झालेत आणि धावसंख्या पहा अगदी 25 धावा. गोलंदाज आपण पाहतो विघ्नेश पोपेटा, दुसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिल्या. तदनंतर आपण पाहतो तिसऱ्या षटकामध्ये देखील त्याच्यावरती विश्वास दर्शवला आहे विघ्नेश पोपेटा. तर मयूर वाक्षे ऑन मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संघाचा सफलतम फलंदाज, तो सफलतम फलंदाज देखील गेलाय तंबूच्या आश्रयाला. झटका क्रमांक 3 सुपडीचे माऊली संघाला. तर 25 झालेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तर 5व्या क्रमांकावरती आपण पाहतोय सुपर डीजे माऊली संघाचा उभरता सितारा सूरज पोबडे. आज नाणेफेकीसाठी स्वतः आला होता. आज पाहायचं सूरज बोबडेला संधी मिळाली आहे. अगदी सूरज बोबडेची देखील आपण गोलंदाजी पाठीमागच्या आठवड्यामध्ये पाहिली. तर मित्रांनो वेळ खूप घेतला गेला जातोय, कारण वेळ योगेश ही कोणासाठी थांबत नाही आहे. अगदी कढाळ्याचे काटे नुसते फिरतात, परंतु वेळ मात्र थांबत नाही आहे. मैदानावरती देखील 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, बॅट मिळते, स्टंप पाहायला मिळतात, परंतु वेळ नाही आहे. ओ पुन्हा एकदा पहा, थोडस बाहेर निघालेत. यस डेफिनेटली पंचांनी हा कॉल दिलाय. वाईट चेंडू आहे. 26 धावा धाबलकावरती. अक्षय सरोदे आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांचं देखील समोरचं योगदान अगदी कालच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतं. ॲज अ पंच म्हणून या ठिकाणी कामगिरी पाहतायत. सूरजचा वार चांगला आहे, गॅप सिलेक्शन चांगला आहे. चितशत्रक्षकांना भेदून चेंडू गेलाय बाउंड्री बाहेर. 4 धावन करता.
30 धावा. एक वेगळीच रंगभूमी या ठिकाणी पेश करतात. अगदी शिवमय वातावरण सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळत आहे आणि मैदान देखील पाहणं अगदी मैदानाच्या चहूबाजूने नजर योगेश टाक अगदी भगवा वादळ भगवे या ठिकाणी आपल्याला पडदे देखील पाहायला मिळतात. अगदी चांद तारे या ठिकाणी आपल्याला या मैदानाला लागताना पाहायला मिळतात. संघाची एकूण धावसंख्या झाली 34. वेळ घेतला गेला जातोय. वारंवार सूचना आम्ही देतोय. आयोजकांच्या माध्यमातून देखील आम्हाला वारंवार विनंत्या येतात की कोऑपरेट कराय संघा, तर निश्चितपणे आम्ही विनंती करतोय. 34 धावा झालेत. बघा अखंड हिंदुस्थानाचे अर्धदैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज असे या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमय गाणी देखील आज डीजेच्या माध्यमातून वाजवली गेली जातात. काय शिवमय वातावरण आहे आणि क्रिकेटला देखील अनुकूल वातावरण आज आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी ऊन नाही आहे, अगदी शांत पद्धतीनं वाऱ्याची झुळूक देखील आपल्याला थोडीशी कमी पाहायला मिळते आहे. म्हणजे समतोल प्रमाणामध्ये गोलंदाजाला देखील तेवढंच पोषक आणि फलंदाजीसाठी देखील तेवढंच पोषक वातावरण या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. नाव बॅक टू क्रिकेट. 34 धावा झालेत. गोलंदाज आपण पाहतोय ओमकार पोपेटा. ऑल द कार फीट लागॉन क्षेत्र निवडलाय. रनाची संधी गमावली आहे. तर आपण पाहतो या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आयोजक थत्ता गोरक्षनाथजी गायकवाड साहेब यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यू आर मोस्ट वेलकम गोरक्षनाथजी गायकवाड साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो हे व्यक्तिमत्व ते खूप मोठं आहे. कारण मी तर म्हणेन आयुष्यात तुम्ही काय कमवलं ना त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यात किती माणसं जोडली याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे गोरक्षनाथजी गायकवाड. आज आपण पाहतोय प्रमुख प्रायोजकांच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये. मी तर म्हणेन त्यांनी आज प्रत्येक टीममधील खेळाडूंना एक वेगळेच व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. रोख रक्कमेची पारितोषिक आपण पाहतोय तब्बल 10,000, 5,000, 11,000, 2,500, 3,500 रुपये एवढी मोठी रोख रकमेची पारितोषिक देणार हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. येस डेफिनेटली विकेट गेलाय. विकेट क्रमांक 4 सुपर डीजे माऊली संघाचा.
थोडंसं लक्ष द्यायचं आहे. या षटकातील शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवरती होणार काय? अलॉंग द कारफील्ड लॉकर क्षेत्र निवडलाय. प्रणय फोफेटा आले चेंडूवरती, चेंडूची उचल करणार, फेकी करणार. तोपर्यंत मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेनं संघाची एकूण रणसंख्या झाली ती मात्र 39. 10.00च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे काळ भैरव या संघाला पुरेसा अवधी मिळतोय. जाऊया पुन्हा एकदा डीजे. डीजेनं देखील आता लक्ष द्यायचं आहे कारण दगडी चाळ संघाचे संघनायक आणि एकता संघाचे संघनायक. चला आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. एकता संघाचे संघनायक आणि दगडी चाळ संघाचे संघनायक जर का आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मॅच बॉल द्यायचा आहे. 39 झाले, 40 धावांचं आव्हान एक कडवं आव्हान असेल कारण काळभैरव संघाचा तर विचार केला हा संघ जबरदस्त आघाडीचे 3 ते 4 क्रमांकाची फलंदाज या ठिकाणी चालू हंगामामध्ये आपल्याला भन्नाट फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहेत. आणि खेळपट्टीवरती प्रॅक्टिस चैतन्य खांडे. येस आपण पाहू शकाल इन ॲक्शन चैतन्यचे देखील वर्णी ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून या संघामध्ये निवड झाली आहे. तर काळभैरव तर येस दगडी चाळ संघाचे संघनायक आमचा आवाज तुमच्याबरोबर पोहोचत असेल तर या डेफिनेटली आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. तर एकता संघाचे संघनायक आदित्य देशमुख. चला सलामीची जोडी मैदानामध्ये प्राचारण करा. खूप वेळ घेतला गेला जातोय. काळभैरव टीम बॉल मॅच बॉल बॉल द्या तो बॉल प्रॅक्टिस बॉल द्या. बघा विक्रमजी पवार असे काही क्रीडा रसिक आहेत ते कानाने कधी ॲक्शन बॉल बॉल तर 40 धावा झाले. सलामीची जोडी सलामीवीर. चला एकता संघाचे संघनायक या आपण येस आलेत. बघा वारंवार अशा सूचना द्याव्या लागतात कारण काल आम्ही हे अनुभव घेतलेत कारण जिथे तुम्हाला कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून कॉल दिला गेला जातो ना त्यावेळेस तुम्ही येणं देखील गरजेचं. सागर अणुसे येस डेफिनेटली बऱ्याचशा दिवसानंतर आज कारण सागर अणुसे विचार केला एका नव्या इनिंगला देखील त्यांनी सुरुवात केली. विवाह बंधनामध्ये अडकलेत. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण या भावी वाटचालीसाठी. तर निश्चितपणे येस दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. तर यावरती या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रायोजक केमिकल क्षेत्रात एक प्रसिद्ध मराठी उद्योगपती माननीय श्री आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायचं आहे. मित्रांनो आपण पाहतोय केमिकल क्षेत्रामध्ये एक जबरदस्त आपला ठसा उमटवणारे एक मराठी उद्योगपती यांच्याविषयी जर सांगायचं गेलं ना मित्रांनो तर यांना उत्कृष्ट उद्योजक या किताबाने देखील पुरस्कृत केलेला आहे. असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय गोरक्षनाथजी गायकवाड. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अनेक टीममधल्या खेळाडूंना पारितोषिकाची खैरात पाहायला मिळते. हाफ सेंचुरीसाठी तर तब्बल रोख रक्कम 10,000 रुपयाचं. तर सलग 3 षटकार असतील, सलग 3 चौकार, सलग 3 विकेट, मिडन ओव्हर, सलग 6 षटकार, सलग 6 चौकार याच्याकरता साहेबांनी हे पारितोषिका लावलेत. तर येस डेफिनेटली आपण ऑन स्क्रीन PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील साहेबांना पाहू शकाल. तर या राहुल चव्हाण साहेब आपल्याला देखील विनंती आहे. या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आयोजक यांना देखील विनंती आहे आपण देखील या. केमिकल क्षेत्रामध्ये आज एक वेगळा ठसा उमटवणार आहे कारण असं म्हटलं जातं मराठी पाऊल पडते पुढे आणि मी म्हणेल मराठी माणसांसाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करणारं हे व्यक्तिमत्व आहे असं आपण पाहतोय. कारण असं म्हटलं जातं ना त्याचेच कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं.
कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि माणूस मोठं होण्यासाठी त्या माणसाचं मन हे मोठं असावं लागतं. त्यापैकी गोरक्षनाथची गायकवाड साहेब आपण यांना पाहतोय व्यासपीठावरती. तर नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे जिथे पहिल्या चेंडूवरती होत आहे काय. पहिला 440चा करंट लागलाय काळभैरव टीमला. केली जाते आपण पाहू शकाल. अजून देखील टॉस उडवणं बाकी आहे. प्रायोजक आणि आयोजकांमध्ये सुसंवाद चालू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघनायक देखील आहेत. ही स्पर्धा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची क्रिकेटची स्पर्धा आहे. जिथे काही नियम आहेत त्या नियमांचं या ठिकाणी तंतोतंत पालन केलं गेलं जात आहे. अशा काही गोष्टी आयोजक देखील शेअर करतायत दोन्ही संघनायकांशी. तो मैदानावरती पहा राहुलनं आज मात्र प्रभावित केलं. अगदी पहिल्या चेंडूवरती गणाघाती प्रहार केला. कारण हर एक सामन्यामध्ये तुम्ही इन्फॉर्म बॅट्समनकडून अपेक्षा नाही ठेवू शकत. कारण अजय पोपेटा अगदी सातत्यानं सलामीसाठी येत होतं, सुरुवात चांगली करून देत होते. परंतु अजय आऊट झाल्यानंतर अगदी धुरा स्वतःवरती सांभाळली आहे ते राहुल पोपेटानं. अगदी पहिल्या चेंडूवरती गणाघाती प्रहार देखील केला. संघाची एकूण धावसंख्या पाहतो 7 या धावसंख्येवरती. ओहो वाट शॉट, शॉट ऑफ द डे पंच. काय जबरदस्त क्लिक चापट चपराक पाहायला मिळाली. थँक्यू सो मच. बघा परफेक्ट टायमिंग आहे ना, तसं परफेक्ट डीजेच देखील टायमिंग आहे. बापू सेहत के लिए हानिकारक है और ये प्रणय भी सुपर डीजे के लिए हानिकारक है. हेलिकॉप्टर स्कोप रामदास महानवर चेंडू खाली आले. झटका क्रमांक 2 प्रणय पोपेटा बॅक टू डग आउट. दुसरा झटका काळभैरव टीमला. हा अडचणीमध्ये सापडलाय आणि रामदास महानवर अँड टीमला हेच तर करायचं होतं. अगदी आघाडीच्या फलंदाजांना जास्तीत जास्त लवकरात लवकर तंबूच्या आश्रयाला पाठवायचं होतं आणि ते काम गणेश तलवारनं केलंय. कारण अगदी मी योगेश पहिल्या हंगामापासून या ठिकाणी समालोचन करत आलो या मैदानावरती. त्यापासून हा संघाचा खेळ पाहिला. अगदी आघाडीच्याच खेळाडूंनी प्रभावित केलाय. मग प्रणय जे असेल, अजय जे असेल, राहुल जे असेल, तर रोशन ॲज अ 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती येतात. या 4 ते 5 खेळाडूंवरतीच हा काळभैरव संघ अगदी एकदम डेफिनेटली परिपक्व आपल्याला पाहायला मिळतो.
हेच कुठेतरी मी म्हणे सुपर डीजे बाहुली संघानं ओळखलं. अगदी आघाडीच्या फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला. आता मात्र मध्या तरी फळीच्या फलंदाजांवरती काही सूत्र असतील. तर हेच चैतन्य खांडे आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आहे. येणारे 18 चेंडू आणि 28 धावांचे षटक क्रमांक 1 झालं समाप्त. 2 गडी बाद 12 धावा. कारण मॅच चालू होणं तेवढं गरजेचं आहे. कारण आपण पाहतोय कारण हा शेवटचा दिवस आहे. कारण आयोजकांचा हाच मानस आहे की हर एक सामना 4 षटकांचा होणं गरजेचं. अगदी फायनल देखील 4 षटकांचीच व्हावी हाच ध्यास या ठिकाणी आयोजकांचा आहे. आयोजकांचं नव्हे तर तमाम क्रीडा रसिकाच्या ह्याच भावना असतात की सामने हे जास्तीत जास्त षटकांचे व्हावेत. जिथे की खेळाडूंचा परफॉर्मन्स हा चांगला पाहता यावा, चुरस पाहायला मिळेल. त्यामुळे डीजे आपण देखील अगदी एककडे देखील लक्ष द्यायचं. नाव बॅक टू क्रिकेट. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 झालेत. अजून देखील आव्हान कडवं असेल. 18-28 जिथे विक्रम पवार आपण पाहतोय. पॅडवरती चेंडू आदळला आहे. पंचांचं बोट आकाशाकडे चाललंय. LPW झटका क्रमांक 3 काळभैरव टीमला. त्यांना ज्या खेळाला वेळ लावलं ना त्याचं नाव तर क्रिकेट आहे. आणि या क्रिकेटमध्ये तुम्हाला अगदी अशा गोष्टी पाहायला मिळतात. कधी आपण कुणाला रडताना पाहिलंय, कधी कुणाला हसताना पाहायला मिळालंय. हे क्रिकेट हा क्रिकेटचा थरार म्हणजे चषक 2025च्या माध्यमातून आपण पाहतोय. तर नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय थोडीशी बिकट अवस्था पाहायला मिळते. अडचणीमध्ये सापडलाय तो म्हणजेच काळभैरव हा संघ. परंतु सुपर डीजे बाहुली संघानं विसरून चालणार नाही. या संघामध्ये आणखीन एक खेळाडू बाकी आहे मित्रांनो. जो खेळाडू होत्याचं नव्हतं करू शकतो तो म्हणजे रोशन पोपेटा. तो बाकी आहे चेंबूमध्ये. तो जरूर प्रॅक्टिस करत असेल, तो अभ्यास करत असेल. येणाऱ्या चेंडूवरती मला करायचंय काय. तत्पूर्वी या मैदानावरती खंडेश्वरला डावाला आकार द्यावा लागेल. डेफिनेटली पंच इशारा करतात. वाईट चेंडू आहे. अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. संघाची एकूण रणसंख्या पहा. दुसरं षटक चालू असताना 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा दाबलकावरती. 13 धावा. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. हरलात तरी बेहतर. चर्चा मात्र तुमचीच होणं गरजेचं आहे. चांगला खेळ दाखवा. कोणी जिंको कोणी हरो. तो पहा पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा अवांतर स्वरूपाचा. 14 धावा दाबलकावरती. प्रश्न विचारले गेले जातात अशा स्वरूपाचे चेंडू फेकणं गरजेचं आहे का. कारण विक्रम पवार यांची लेंथ लाईन चांगली आहे. खेळपट्टीवरती होतंय काय जिथे डावखुरे प्रतीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ना तिथे विक्रम पवार थोडेसे अडचणीमध्ये सापडलेत. अगदी यस 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 यॉर्कर प्रकारचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. योगेश यॉर्कर म्हटलं ना एखाद्या कॅन्सर प्रमाणे तो नीटसा तुम्हाला जगू देखील देणार नाही आणि मरू देखील देणार नाही. अगदी त्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. अगदी आमच्या गावाकडे म्हणतात बुंदा.
तशा स्वरूपाचा बुंदा आपल्याला पाहायला मिळाला. विक्रम पवार, यस 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 यस, चेंडू चांगला फेकलाय, पंचानं इशारा केलाय. इन ऍक्शन अर्थातच बॅट बॅट ऑफ द बॅट, बॅटीची कडा घेतली आहे. तर संघाची एकूण धावसंख्या पाहतो 3 गडी बाद 14 धावा. पण काय दुसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे. विक्रम पवार या संघातील सर्वाधिक अनुभवी हिरा. अनुभव काय असतो अगदी प्रशांत देखील आम्हाला वारंवार सांगतात योगेश की तांदूळ जेवढा जुना तेवढा चवीला चांगला, आणि हा जुना तांदूळ आहे. 14 धावा झालेत. विक्रम पवार उलसाठी तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पुन्हा एकदा चेंडू ऑलॉंग द कार फीट लॉकआउट चित्र निवडलाय. प्रसाद तावरे ताऊ, बघा ताऊची ऊर्जा ही वेगळी पाहायला मिळते. ॲज अ क्षेत्ररक्षक ज्यावेळेस क्षेत्ररक्षक करत असतात ना, ज्यावेळेस त्यांच्याकडे चेंडू येतो ना, त्यावेळेस त्यांचा चेंडूला फॉलो करण्याची जी ॲक्शन रिॲक्शन, चेंडू पिकअप करणं, म्हणजे तुम्ही ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून ज्यावेळी संघामध्ये उतरता ना, त्यावेळी तुमच्यामध्ये ऊर्जा असणं गरजेचं असतं. अगदी तोचा कॉन्फिडन्स ताऊच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती मात्र 15 धावा. 14 चेंडू 25 धावांची गरज. या 2 चेंडूवरती अंतर कमी केलं जाईल का? कारण पूर्ण हरित स्पर्धेमध्ये काळभैरव या संघानं उर्वरित दुसऱ्या षटकांमध्ये कमबॅक केलाय. पहिली 2 षटकं हा संघ शांत राहतो. पॅडो स्वीप केला. यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. दांड्या गुल, पत्त्या गुल. फलंदाज राहुल पोपेटा बॅक टू द करत होता आपण ज्या खेळाडूची, रोशन पोफेडा. अगदी मी सातत्यानं म्हणत असतो ना सर की पत्त्यामध्ये फिसणारे पत्ते हे खूप असतात, पण डाव बदलणारा एकच असतो, तो हुकमाचा एक्का. रोशन पोपेडा या संघाचा हुकमाचा एक्का आहे, तो बादशाह आहे. कित्येक वेळा याही देखील खेळाडूनं सामना आपल्या बाजूने झुकवलेत. तो खेळाडू आता मात्र मैदानावरती इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर यस 13 चेंडू आणि 25 धावांची गरज. अंतर आता मात्र हळूहळू वाढू लागलाय. चेंडू आणि धावांमधलं हे अंतर कमी करायचं असेल तर रोशनला आता मात्र हवाई फायर करावे लागतील, आणि ते हवाई फायर पाहायला मिळतील का? तर विक्रम पवार काय गोलंदाजी करतायत. अनुभव, अक्षरशः अनुभव फणाला लावलाय. अगदी असं वाटलं होतं की 40 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाईल, कारण काळभैरव संघाचा परफॉर्मन्स पाहता त्यांचा चाललेला तो कुठेतरी येस बॅक टू बॅक. विक्रम पवार या मैदानावरती गाजलेत, बरसलेत. काय गोलंदाजी करतायत. झटका क्रमांक 2.
की काय, तर रोशन पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी यांची देखील पाहायला मिळते आहे. रोशन चांगला चेंडू फेकलाय जिथे प्रसाद तावरे. आज मात्र प्रसाद आउटफील्ड क्षेत्रक्षेत्र चांगलं राहिलं आहे आणि सातत्यानं आपण प्रसादला पाहतो, रोशन साळुंकेला पाहतो, चेतन खांडेकरला पाहतो. आज रोशन जर पाहिलं ना मित्रांनो, फलटण प्रीमियर लीगमध्ये त्याचा संघ देखील सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला आहे. अनेक खेळाडू आहेत हे मात्र या मैदानापुरतेच राहिले नाही आहेत. अगदी महाराष्ट्राच्या हर कानाकोपऱ्यांमध्ये, आपल्या तालुक्यांमध्ये, जिल्हा स्तरांमध्ये जाऊन आपला परफॉर्मन्स दाखवत आहेत. त्यापैकी रोशन साळुंकेला देखील आपण फलटण प्रीमियर लीगमध्ये पाहतोय. परंतु इथे पाहतोय काय, फलंदाज बरसलेत, उशिरा का होईना हा फटका आलाय आणि सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला गेला जातोय. हा फटका 6 धावन. डीजे मात्र आज परफेक्ट टायमिंग असतं. कूच करिये आणि कूच करिये म्हणजे मित्र म्हणेल काहीतरी करावं लागेल. जिथे पर्याय म्हणून कोणी नसतं ना, तिथं उत्तर म्हणून स्वतः उभं राहायचं असतं. उत्तर म्हणून उभे राहतील का फलंदाज? येस, चांगला फटका आहे. चेतन खंडू, ओहो फैकी पहा काय सुरेख आपल्याला पाहायला मिळते. चेतन खांडे याची षटक क्रमांक 3 झालं समाप्त.
पॅडो स्वीप होत आहे काय सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे मित्रांनो. चौकार आलाय. रंगत आणि जम्मत आणि गंमत पाहायला मिळते. चौकार काळभैरव टीम आणि काळभैरव टीमला हे अनोखं नाहीये, नवीन नाहीये. कारण या संघानं अशा पद्धतीनं अनेक संघांना बलाढ्य संघांना असे हादरे दिलेत. आणि तो हादरा नाही तर मी म्हणे झटका असेल. कारण अगदी सुरळीतपणे चाललं होतं. चेंडू देखील चांगला फेकला होता. परंतु नशीब आणि नशिबाची साथ जर तुमच्या समोर असेल ना तर निश्चितपणे डेफिनेटली तुमचा हा विजय निश्चित असेल. तुमच्याकडे असलेला तुमचा आत्मविश्वास आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. येणारे 2 विजयासाठी 6 धावांची गरज. कोण जिंकणार? एकीकडे पाहतोय सुपर टीचे माऊली तर दुसरीकडे पाहतोय काळभैरव. या 2 बलाढ्य संघादरम्यान रंगणारा हा लढत. तर येस बघा सामन्यामध्ये रंग जशी आले ना तर सामन्यामध्ये गंमत देखील आणतात आमचे पाहुणे या ठिकाणी पाहायला मिळतात. गोरक्षनाथजी गायकवाड हे सुचवतात या तर चेंडूवरती षटकार लगावून या फलंदाजानं सामना फिनिश केला तर 1111 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. सामना फिनिश केला जाईल का तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं जाईल. सुपडीचे माऊली संघ अडचणीमध्ये सापडलाय पण अडचणींवरती जो मात करतो ना तो खरा योद्धा म्हणून उभा राहील का फलंदाज सूरज पोपेटा. 34 सालेत येणारे 2 विजयासाठी 6 धावांची गरज. विक्रम पवार गोलसाठी तयार. बॉल अगदी बॉलच्या पद्धतीने पण निर्णय प्रशांत निर्णय योग्य असेल जिथे की स्ट्राईक रोटेट होणं या चुकीचा निर्णय. या धक्काच्या पण क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ आहे. कारण सूरज कनेक्ट झाले होते परंतु स्ट्राईक रोटेट करणं तर यस डेफिनेटली याही देखील फलंदाजाकडे संधी आहे. तर यस विराजने देखील मॅच फिनिश केली. बघा 4 धावा जरी प्रशांत वसूल केल्या ना तरी देखील काळभैरव हा संघ जिंकू शकतो. कारण 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. बरोबरीसाठी 4 धावांची गरज आहे. तर मॅच फिनिश विराजने देखील कारनामा केलाय. आता मात्र सावकाश येईल का अलॉंग दो कारफिट. यस कनेक्ट केला हा चेंडू. तर येस डेफिनेटली विजेता ठरलाय सुपर डीजे माऊली टीम. मित्रांनो चांगला खेळ दाखवलाय काळभैरव संघाने देखील चांगला